नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरू, सुरक्षेसाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणी। कोल्हापूर पन्हाळा रस्ता अरुंद आहे, वाहनांची वाढती संख्या, यातच पर्यटनासाठी पन्हाळा आणि देवदर्शनासाठी ज्योतिबा या दोन ठिकाणी जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार होणारे अपघात व भांडण वादावादीमुळे इतरांना त्रास होतोय। या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी होते। रस्त्याच्या कडेचे कचऱ्याचे ढीग पाहता हा राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। कचऱ्याच्या वासानं पर्यटक हैराण झालेत। रस्त्यावरील हे कचऱ्याचे ढीग जर महापूर आल्यावर घराघरात जातात। प्रतिवर्षीच्या या समस्येकडे प्रशासनाकडून मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। शिवाजी पुलापासूनच या राष्ट्रीय महामार्गाला घरघर लागली। पुलापासून पन्हाळ्याकडे येताना आंबेवाडी फाट्यावरून कोल्हापूरकडे जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला यावं लागतं। तिथं वाहनांची कोंडी होते। ज्योतिबा देवदर्शनासाठी जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला वळून ज्योतिबावर जावं लागतं। या ठिकाणी येणारी व जाणारी वाहनं मोठ्या प्रमाणात असल्यानं वाहतूक कोंडी व अपघात होतात। कोतोली फाट्यावर कोल्हापूरकडे जाताना महामार्गाच्या डाव्या बाजूला यावं लागतं। या ठिकाणी पन्हाळ्याकडून वेगानं वाहने येतात। या सर्वच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी होते। या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास जीवघेणा ठरतोय। 1996 पासून कोकणाला जोडणारा रस्ता म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला, तरी समस्त कोल्हापूरकर याला रूढीनं कोल्हापूर पन्हाळा मार्ग असंच मानतात। राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून याची वेळोवेळी दुरुस्ती केली, रस्त्याच्या कडेच्या बाजू अस्तित्वात ठेवल्या नाहीत। फळांचे रस विक्रेते आणि खेळणी विक्रेते ठाण मांडून बसलेले असल्यानं वाहन चालकांचं लक्ष विचलित होत आहे। शिवाजी पूल ते वाघबीळ घाटाच्या सुरुवातीपर्यंत कचऱ्याचं साम्राज्य वाढलंय। प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने एकूणच या महामार्गावरील वाहतूक सध्या धोकादायक झाली। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वाघबीळ घाटात वाहन चालक कसरत करत वाहनं चालवतात। वारंवार होणारी रस्त्याकडेची यंत्रणेला पत्रव्यवहार सुरू आहे। महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सिग्नल यंत्रणा बसवता येणार नाही, पण पोलीस यंत्रणेद्वारे लवकरच महामार्गावर येणाऱ्या वाहनांना रमलर स्टिकद्वारे वाहनांची वेग मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे। पोलीस उपदेशक पन्हाळा शाहवाडी आप्पासाहेब पवार यांनी सांगितलं।